लाडकी बहिणींना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। ज्या लाडक्या ताईंना काल आणि परवा पैसे आले नव्हते त्या ताईंना आज देखील हप्ता वाटप होईल अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे। तर आज कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना गुड न्यूज भेटले, पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला किती वाजता पैसे जमा झाले, आज झालेत का, काल झालेत का, परवा झालेत, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की लाडक्या ताईंनी अदिती तटकरे मॅडमनी स्वतः सांगितलेलं आहे की पहिले 2 ते 3 दिवसामध्ये सर्व लाडक्या ताईंना पैसे जमा होणार आणि आज वाटपाचा हा तिसरा दिवस आहे। पण आज रविवार असल्यामुळे बऱ्याच लाडक्या ताईंना वाटत आहे की पैसे जमा होणार का नाही। तर आपण पण या ठिकाणी चेक करणार आहोत की आज कुणाला पैसे येणार आहेत का नाही, कारण की वरून आदेश दिलेले आहेत त्यांनी पैसे वाटपासाठी, पण आज या ठिकाणी पैसे येणार आहेत का नाही सगळ्या गोष्टी बघणार। तर त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि आज कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना गुड न्यूज भेटणार आहे तर त्या सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि बघा दिवाळी बोनस 4,500 रुपये कोणाला भेटणार आहे ते आपण बघणार आहोत। कोणाला 4,500 दिवाळी बोनस असणार आहे, कोणाला 2,500 रुपये दिवाळी बोनस, कोणाला 1,500 रुपये दिवाळी बोनस, या सगळ्या गोष्टी आपण काय आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि बघा आपल्या या चॅनलवर सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटतात ती तुम्हाला मी दाखवणार आहे। कालचं वितरण किती झालंय सगळ्यात आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आणि कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना दिवाळी बोनस पाहिजे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं। दिवाळीचा बोनस कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना हवाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं। चला आता वेळ व्हायला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ मध्ये बघा तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 11 ऑक्टोबर, बघा 11 ऑक्टोबर म्हणजे शनिवारी काल किती वितरण झाले बघा। पहिल्या दिवशी जोरात वितरण सुरू झालं होतं, कालच्या दिवशी पण वितरण झालं पण थोडं कमी झालेलं आहे वितरण। तर लाडकी ताईंना बघा त्याची आकडेवारी आपल्या चॅनलवर आलेली आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। आणि दिवाळी बोनस कशा स्वरूपात असणार आहे, कोणाकोणाला भेटणार आहे किंवा सरकारकडे आपल्याला काय मागणी करायची सगळ्या गोष्टी सांगणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक आहे लाडकी ताईंना। चला तर आता बघा दुपारी या ठिकाणी 1 ते 3 च्या टप्प्यामध्ये बघा लाडकी ताईंना सकाळी पण बऱ्याच लाडकी ताईंचे मेसेज आले होते की सर आम्हाला सकाळी पण पैसे जमा झाले होते कालची गोष्ट। तर काल लाडकी ताईंना कोणत्या किती वाजता तुम्हाला पैसे जमा झाले आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि काल कोणत्या लाडक्या ताईंना किती वाजता पैसे जमा झाले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर 1,500 रुपये हप्ता वाटप हे सकाळच्या आणि दुपारच्या टप्प्यामध्ये मिळून बघितलं तर 52 लाख प्लस महिलांना या ठिकाणी वाटप झालं होतं काल। 1,500 रुपये वाटपाची ही तुम्हाला आकडेवारी कुठेच तुम्हाला भेटणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। खूप सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला आज मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। आणि बघा 500 रुपये हप्ता या ठिकाणी 1,82,000 प्लस महिलांना या ठिकाणी भेटलेला आहे, कालची आकडेवारी आहे लाडकी ताईंनो। आणि लाडकी ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, ई-केवायसी सगळ्यांची झाली आहे का? कारण की पुढच्या वेळेचे जे हप्ते असणार आहेत ई-केवायसी नुसार होणार आहेत लाडकी ताईंनो, त्याच्यामुळे ई-केवायसी करत राहा। जर कोणाच्या काही अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारा ई-केवायसी बाबतच्या, तुम्हाला ते पण मी सांगणार आहे। तर संध्याकाळचा जो कालचा टप्पा होता, संध्याकाळी या ठिकाणी 5 ते 8 वाजेपर्यंत जो टप्पा होता संध्याकाळचा टप्पा, त्याच्यामध्ये 1,500 रुपये हप्ता वाटपाचं प्रमाण बघा 34 लाख प्लस महिलांना या ठिकाणी हप्ता भेटलेला आहे। 34 लाखापेक्षा जास्त महिलांना कालच्या संध्याकाळच्या टप्प्यामध्ये हप्ता भेटला होता। तर काल कोणाकोणाला संध्याकाळच्या टप्प्यामध्ये हप्ता भेटलाय कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। आणि 500 रुपये हप्ता बघा ज्या शेतकरी ताई आहेत, ज्या लाडक्या ताईंना पीएम किसान वगैरे दुसऱ्या योजनेतून लाभ भेटतो त्या लाडक्या ताईंची संख्या बघा 1,13,000 प्लस महिलांना कालच्या संध्याकाळच्या टप्प्यामध्ये हप्ता भेटलेला आहे। बघा खूप छान स्वरूपाची माहिती, बघा वितरणाची सगळ्यात भारी माहिती आपल्या चॅनलवर मी सांगत आहे बघा लाडक्या ताईंनो। आणि आपण ज्या गोष्टी सांगतो त्या मधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, सगळ्या मधल्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो, त्याच्यामुळे चॅनलवर व्यवस्थित व्हिडिओ बघायचा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा। तुम्हाला आता ही पहिली गोष्ट सांगितली, आता वितरणाची सांगितली, आता चला आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत, दिवाळी बोनस। बघा लाडक्या ताईंनो दिवाळी बोनस बद्दल आता आपण बोलणार आहोत। बऱ्याच लाडक्या ताईंचे कमेंट्स येत आहेत की सर दिवाळी बोनस नेमकं कधी भेटणार आहे, दिवाळी बोनस किती रुपये भेटणार आहेत, हे नेमकं काय आहे। तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मी आधी दिवाळी बोनसचं स्ट्रक्चर सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते सांगणार आहे की कशा स्वरूपात काय होणार आहे। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणाला 4,500 रुपये दिवाळी बोनस भेटायला पाहिजे। दिवाळी बोनस 4,500 रुपये कुणाला भेटायला पाहिजे लक्षात घ्या लाडकी ताईंनो, ज्या ताईला 12वा 13वा आणि 14वा हप्ता भेटलेला नाहीये किंवा ज्यांना अजून तो बाकी आहे। बघा बऱ्याच लाडक्या ताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटलाच नाहीये आणि त्यांना काय भेटला 15वा हप्ता भेटला।
ज्या लाडक्याताई पात्र होत्या, ज्या लाडक्याताई सगळ्या अटीमध्ये बसत होत्या, त्यांचे 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये, अशा लाडक्याताईंना या ठिकाणी 4,500 रुपये भेटायला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. अशा कोण कोण लाडक्याताई आहेत ज्याला 12वा 13वा आणि 14वा हप्ता भेटला नाही, कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि सांगायचंय की सर हा आम्हाला दिवाळी बोनस भेटायलाच पाहिजे, हा आमच्या हक्काचा पैसा आहे. लाडक्याताईंनो, हे पैसे आपण सरकारकडे मागत नाहीयेत, हा हक्काचा पैसा आहे. कारण की तुम्ही पात्र असताना देखील तुम्हाला 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये. सरकारने तुमचे हे 3 हप्ते कट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर 15वा हप्ता टाकलाय. 15वा हप्ता टाकला याचा अर्थ तुम्ही पात्र आहात. मग पात्र असताना 12वा 13वा 14वा हप्ता कट करण्याची काहीच गरज नाही. आणि थोड्या लाडक्याताई नाहीयेत, 26 लाख लाडक्याताई, लक्षात घ्या, 26 लाख लाडक्याताईंचा 12वा 13वा आणि 14वा हप्ता बाकी आहे. विचार करा, 26 लाख गुणिले या ठिकाणी एवढ्या लाडक्याताई आहेत, किती 3 महिन्याचे हप्ते त्यांचे पेंडिंग आहेत आणि 1,500 रुपये. विचार करा किती मोठा हा आकडा आहे. तर एवढे सर्व लाडक्याताईंचे पैसे शासनाकडे पडून आहेत आणि हे पैसे सरकारने दिवाळी बोनस म्हणून द्यायला पाहिजे. 4,500 रुपये सरकारने या लाडक्याताईंना द्यायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? दिवाळी बोनस सगळ्याला हवाय का? आपण मागणी करत आहोत लाडक्याताईंना. बघा, आपण ज्या ज्या आतापर्यंत 1.5-2 महिन्यामध्ये मागण्या केल्या त्या सरकार पूर्ण करत आहे आणि ही पण मागणी आपण उचलून धरायची आहे. मी वाटलं तर तुमच्यासाठी लाडक्याताईंनो, मी मंत्र्यांना त्यांना फोन करून वगैरे पण बोलणार आहे, पीएना त्यांना त्यांच्या फोन करणार आहे, अधिकाऱ्यांना भेटून मी पर्सनली बोलणार आहे, पत्रकारांशी पण चर्चा करणार आहे. जर तुम्ही सगळेजण सपोर्ट करत असताल तर हा लाडका दादा, ट्रिक्स गुरु दादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. 4,500 तुम्हाला भेटलेच पाहिजेत लाडक्याताईंनो. हे आपले हक्काचे पैसे लाडक्याताईंनो. त्याच्यानंतर बघा, कोणाला 2,500 रुपये बोनस मिळाला पाहिजे. बघा, ज्या शेतकरी ताई आहेत त्यांना किती रुपये भेटतात? फक्त 500 रुपये भेटलेत त्याला, बरोबर. 500 रुपये त्यांना फक्त भेटायला लागलेत. मग त्यांना पहिले 1,000 रुपये, पहिले कोणते? 15व्या हप्त्यातले 1,000 रुपये आणि 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे दिवाळी बोनस. म्हणजे यावेळेस आपण का मागतो ते दिवाळी बोनस आहे. आणि शेतकरी ताई ऑलरेडी अतिवृष्टीमुळे पाण्यामुळे परेशान आहेत, त्याच्यामुळे यावेळेस सरकारला मागणी आहे त्यांना दिवाळी बोनस म्हणून 2,500 रुपये टाकायला पाहिजे. ज्या शेतकरी ताई आहेत त्यांना 2,500 रुपये दिवाळी बोनस भेटायला पाहिजे. ज्या लाडक्या ताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही त्याला 4,500 रुपये भेटायला पाहिजे. आणि ज्या लाडक्या ताईंना 15वा हप्ता भेटलेला आहे, म्हणजे आता सप्टेंबर महिन्यात हप्ता कुणाकुणाला भेटला लाडक्या ताईंनो, त्या सगळ्या लाडक्या ताईंना दिवाळी बोनस म्हणून 1,500 रुपये भेटायला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. कोण कोण या मताला सहमत आहे कमेंट बॉक्स मध्ये मला पटपट सांगायचं लाडक्या ताईंनो. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे, कारण की सरकारपर्यंत आपली मागणी गेली पाहिजे. दिवाळी बोनस म्हणून लाडक्या ताईंना हे हक्काचे पैसे भेटले पाहिजेत. आपण सरकारकडे एक्स्ट्रा पैसे मागत नाहीत, सरकारला जास्त पैसे द्या म्हणत नाहीत. आपल्या हक्काचे पैसे, ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले नाहीत ते हप्ते द्या, ज्या लाडक्या ताईंना शेतकरी ताईंना भेटले नाही ते द्या, आणि ज्या लाडक्या ताईंना 15वा हप्ता भेटला त्यांना 16वा हप्ता या ठिकाणी दिवाळी बोनस म्हणून टाका. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही दिवाळी लाडक्या ताईंची, गरीब लाडक्या ताईंची आनंदाची जायला पाहिजे. तुम्ही सगळेजण सहमत आहेत का? लाडक्या ताईंनो, फक्त एकटा मी ओरडून चालणार नाही, एकटा मी फक्त पुढाकार घेऊन चालणार नाही, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तरच तुम्हाला हे दिवाळी बोनस पाहायला मिळेल, नसता काही भेटणार नाही लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. आवाज उठवत आहे, या लाडक्या दादाला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये सपोर्ट आहे असं लिहायचंय आणि दिवाळी बोनस भेटलाच पाहिजे असं कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय. जास्तीत जास्त व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटस वगैरे सगळीकडे टाकून द्या, म्हणजे जास्तीत जास्त सरकारपर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.